न्यूजपेपर रोज नीट वाचला पाहिजे यार. कधी कुठले अवॉर्ड विनिंग लेखही तुमच्याकडून मिस होऊ शकतात. मेघनाचं अरुणाचलवरचे लेख तुम्ही वाचलेत? ऍक्च्युली त्या लेखांसाठी तिला डेव्हलपमेंट जर्नलिस्ट ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे. मग तुम्ही ते लेख जर मिस केले असतील तर मेघनाचे अरुणाचलचे किस्से खास तुमच्यासाठी. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, इथूनच खरं तर सगळ्यांसारखा मी प्रवास सुरू केला होता. तिकडनं आल्यावर जे काय लिहिलं त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्रातल्या तरुण वाचकांचा. तिथून माझी उत्सुकता आणखीन वाढली. नॉर्थ ईस्ट म्हणल्यावर समोर येतं ते 7 सिस्टर्स, 7 स्टेट्स. काही लोकांना असं वाटतं की नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम, नॉर्थ ईस्ट म्हणजे उल्फा, नॉर्थ ईस्ट म्हणजे झगडा. अरुणाचल हे नॉर्थ ईस्ट मधलं सगळ्यात मोठं स्टेट आहे. चीन नेहमीच अरुणाचलवर दावा सांगतो. कुठून सुरू करायचं तर अरुणाचलपासून सुरू करू. व्हाय अरुणाचल, मी उठून उठले गुवाहाटी, गुवाहाटी इटानगर, असा एक साधारण प्रवास प्लॅन केला. बॉम्बस्फोटाच्या बातम्या देतो आपण, काही चीननी क्लेम केला अरुणाचलवर दादा, त्याच्या बातम्या देतो. पण माणसांच्या आयुष्यात काय घडतं माहिती नाही. या निमित्ताने मला पहिल्यांदाच कळलं की माणसांच्या आयुष्यात काय घडतं. ते जो लुक आहे, तो जे पब्लिक आहे, ते आपल्या बरिस्तामध्ये जे पब्लिक बसतं किंवा कॅफे कॉफी डे मध्ये जे पब्लिक बसतं त्याच्यापेक्षाही हाय फंडू दिसतं. पण मुलं खडी फोडतात आणि त्या तरुण मुलांना भारताविषयी राग आहे, डेफिनेटली आहे. कारण त्यांना ह्या आपण जी इंडिया शायनिंग म्हणतोय, आपण जी विकासाची फळं भोगतो आहोत ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे त्यांना भारताविषयी राग आहे. पण त्यांची स्वप्न पक्की आहेत. अगदी गॅरेज उघडण्यापासून काम सुरू होतं, शाळा सुरू करण्यापासून काम सुरू होतं. आपली माणसं उभी करणे हे एक स्वप्न त्या मुलांच्या नजरेत दिसतं. नॉर्थ ईस्ट मध्ये हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे की तुम्ही बाई असाल तर तुम्हाला कोणी काहीच करू शकत नाही. मला माझ्या एका नॉर्थ ईस्ट मधल्या सिनियर ओळखीच्या ज्येष्ठ स्नेहांनी असं सांगितलं होतं की तुला वाईटात वाईट जर अनुभव आला तर रस्त्यात उभी राहून रडायला लाग. कहर झालाय, तुझ्यावर मोठं संकट पडलंय, अशा अर्थाने माणसं तुला मदत करतील. कारण बाईनी रडणं हे त्यांच्या समाजाला मान्यच नाही. कारण बाई पक्की असते, स्ट्रेंथ असते. पुरुष दुबळे असू शकतात, बाई दुबळी नसते. त्यामुळे बाई म्हणून, मुलगी म्हणून अशी काही भीतीच नव्हती. खरं सांगू, 10 ते 5 ची एक नोकरी करायची नव्हती. काहीतरी थ्रिलिंग, एक्साइटिंग असं आयुष्यात घडावं अशी एक कॉलेजच्या दिवसातली इच्छा होती. म्हणजे मी आईला नेहमी सांगत असे की सकाळी जाताना सांगून जाईल जगले असले तर परत येईल. ह्याला पत्रकारिता म्हणतात असा माझा मूर्ख समज त्या काळी होता. आय एम अ रिपोर्टर आणि रिपोर्टर माणसाला बाहेर फिरणं, माणसांशी बोलणं, माणसं समजून घेणं आणि माणसांशी सतत बोलत राहणं. आपण समोरच्याच्या भाषा कळत नसताना पण समोरच्याच्या डोळ्यात पाहून हे दिसू शकतं की हा काय म्हणायचं ह्याला. हे अवॉर्ड होतं 4 कॅटेगरीजमध्ये: रिजनल इंटिग्रेशन, एन्व्हायरमेंट, गव्हर्नन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर. माझं जे नॉमिनेशन झालं ते रिजनल इंटिग्रेशन या विषयात झालं. खास करून जे लोक कॉन्फ्लिक्ट, जे पत्रकार कॉन्फ्लिक्ट कव्हर करतात त्यांच्यासाठीचा हा सगळा विषय होता. सगळ्यांच्या दृष्टीने तो धक्का होता की रिजनल मीडियात आणि खास करून मराठीत अशा पद्धतीचं काही काम होऊ शकतं. ही छान गोष्ट होती. मला अवॉर्ड मिळाला ह्याच्यापेक्षाही रिजनल मीडियाला अवॉर्ड मिळालं ह्याच्याविषयी जरा छान भावना आहे. म्हणजे ती छान फिलिंग आहे. मला मिळालं त्याबद्दल इट्स ओके. पत्रकार म्हणून नाही सांगत मी, पण माणूस म्हणून किंवा एक भारतीय सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपल्याच देशात आपल्याच आयडेंटिटीविषयी प्रश्न उपस्थित होतात दोन्ही बाजूनी, ह्या बाजूनी आणि त्या बाजूनी, तेव्हा खरं तर धक्के बसतात आणि ते धक्के पचवत मी पुढे जायला सुरुवात केली. माझ्या थ्रिलचं म्हणशील तर मला थ्रिल खरं तर नको होतं. मला हवं होतं अभ्यास. मला भटकायची सवय. म्हणजे इथून तुम्ही जाता आणि तवांगमध्ये सगळीकडे बर्फ दिसतं तुम्हाला, कोणीच ओळखीचं नाही, चारीपर्यंत बर्फच बर्फ दिसतं आणि आपण एकटो. त्याच्यातलं थ्रिल मी शब्दात कसं सांगू. त्याला फ्रिकआउट तू म्हणशील की नाही म्हणणार. त्यामुळे आपण ट्रेकला जातो आणि त्याचं ऍडिक्शन लागतं. तर आपण का डोंगर चढून जातो आणि का उतरून खाली येतो ह्याचं उत्तर जसं आपल्याला देता येत नाही, पण ते डोंगर हाका मारतात. तसं हे काम एकदा जाऊन आलं की त्याची तटक लागली. आता तुम्ही नाही बसू शकत टेबलावर, तर जावंच लागेल. मग पुढच्या वेळेस जावंच लागेल, नाही तर मग गंमत नाही या सगळ्याची. 1000 ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, तशी सध्या अवस्था आहे. हे करू का ते करू का ते करू, थोडं त्याची क्रमवारी लावण्याची गरज आहे. मला बांगलादेशात जाण्याची इच्छा आहे बचत गटांचा अभ्यास करण्यासाठी.
मी ज्या काळात तिथे होते तर वर्तमानपत्रात लग्न करणं कंपल्सरी गरजेचं आहे की नाही, करावं की नाही, लग्न मुलं झाल्यावर करावं की मुलं व्हायच्या आधी करावं, कुंकू लावावं की नाही बायकांनी, मंगळसूत्र घालावीत की नाही, कुठला धर्म फॉलो करावा, इंडोजिनियस फेथ आहे, इतके दिवस त्यांच्याकडे निसर्गपूजक लोक आहेत, प्रतिमा नाही आहेत, त्याच्यामुळे धर्मांतर हा एक मोठा प्रश्न आहे. आणि माध्यमं आली, मोबाईल हातात आले, कम्प्युटर आलं, इंटरनेट घराघरात पोहोचले, त्याच्यामुळे जगण्यातले स्तर खूप बदलले. म्हणजे विकासात रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, नोकऱ्या नाही हा एक प्रश्न आहे, पण माणसांचं जगणं घराघरात बदललं हा एक वेगळा प्रश्न आहे. ओके, अरुणाचलची सफर तर खूप झाली, पण किसी और की आंखों से आता आपण स्वतः कुठेतरी गेलं पाहिजे, राईट? मग आता आपण घेऊया एक ब्रेक, आणि ब्रेक मध्ये शोधून ठेवा तुमचे हेल्मेट्स, कारण का आपल्याला ब्रेक नंतर जायचं कुठेतरी